नमस्कार. विचारधारा. लेखक श्रीकांत मोरे. लेख 6. निसर्ग. पृथ्वी या शब्दात निसर्ग आहे का? होय. अखिल ब्रह्मांडाचा विचार करता पृथ्वी एक निसर्ग घटक. पृथ्वीवरील समुद्र, नद्या, डोंगर, पर्वत, पठार, पृथ्वीभोवतीचे हवेचे वातावरण सारे निसर्गाचे घटक. पृथ्वीचे बाह्य रंग जसे निसर्ग आहे तसे अंतरंगही निसर्गच आहे. बाह्य रंग आणि अंतरंग सतत एकमेकात मिसळत असतात. माणूस, पशु, पक्षी, प्राणी, झाडे, वनस्पती अशा सर्वांना जीव आहे. त्यांना आपण सजीव म्हणतो. पण जीव नसलेले अणुरेणू हेही प्रचंड प्रमाणात वेगवान निसर्गाचेच भाग आहेत. सजीव निर्जीव या दोन्ही मध्ये परमेश्वर वास करतो असं म्हणतात. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी परमेश्वर राहतो असंही म्हणतो. दोन्हींमध्ये सतत हालचाल अभिप्रेत आहे का? होय, निश्चितपणे. प्रकाश, अणुरेणू, पाणी, हवा, वायू सारं सतत हलत असतात. प्रचंड वेगानं त्यांच्या हालचाली निसर्गात मोठी उलथापालथी घडवून आणतात. कोसळणारा पाऊस, अतिबर्फवृष्टी, वादळ, ज्वालामुखी ही तर निसर्गाची रौद्ररूपे. आपण निसर्गाच्या अनाकलनीय घटना पाहतो, अभ्यासतो, पण निसर्गाबाबतचे आपले शास्त्र अजूनही खूपच त्रुटीचे आहे असे मला वाटते. निसर्ग आणि मानव यामध्ये मानव हाच निसर्गाचा घटक आहे म्हणून दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ही चर्चा चुकीची आहे. माझ्या मते आध्यात्मिक भावनेवर विचार करायचा झाल्यास मानव हा निसर्गाच्या अगणित रहस्यांपैकी किंवा पैलूंपैकी एक पैलू होय. मग निसर्ग असा आहे, निसर्गापुढे कोणाचं चालतच नाही. निसर्गापासून नैसर्गिक हा शब्द रूढ झाला आहे. मग नैसर्गिक या शब्दाला निसर्ग श्रेष्ठ असे जे आपण म्हणतो तेच अभिप्रेत आहे का? निसर्ग कोणालाही माफ करत नाही. त्याचे नियम, ग्रह, तारे फिरणे, गुरुत्वाकर्षण, सारे ऋतुचक्र, चंद्र, चांदण्या, त्यांच्या गती, स्थिती काहीच फरक पडत नाही का? असा निसर्ग किती वर्षापासून आहे? सारं अनाकलनीय. शास्त्रज्ञांनाही प्रचंड प्रमाणात अभ्यास केला तरी सारा अभ्यास निश्चितपणे हे असत्य आहे असे सिद्ध करता येत नाही. काही अस्तित्वांचा आपण शोध घेतला तर काही अनुभव प्रयोगाद्वारे सिद्ध केले, पण त्याचे उत्कर्षाबाबत काय? आपण नेहमीच म्हणतो की भावभावना नैसर्गिक असतील तर राग, लोभ, मद, मोह, मत्सर, काम हेही नैसर्गिक आहे का? होय, बरोबर आहे, ते नैसर्गिकच आहे. मग राग, लोभ, मद, मोह, मत्सर, काम यांच्याशिवाय अनेक दोष आणि गुणांचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात घेऊन प्रत्येक व्यक्ती जगते. त्यापैकी कोणते गुण अधिक त्या नैसर्गिक भावाने व्यक्ती ओळखली जाते. रागिष्ट, प्रेमळ, आध्यात्मिक, लोभी, कंजूस अशा कितीतरी विशेषणं व्यक्तीला दैनंदिन व्यवहारामुळे चिकटतात. ही वैशिष्ट्ये अधिक प्रमाणात असतील तर ती व्यक्ती मानसिक रुग्ण किंवा भ्रमिष्ट आहे असेही आपण म्हणतो. कदाचित त्याचे मानसशास्त्रीय परिभाषेत विश्लेषण वेगळे होऊ शकेल, पण असे दैनंदिन जीवनात आपण नेहमी पाहतो. सहजपणे आपण नैसर्गिक आणि निसर्ग हा शब्द वापरतो. जीवन हेच मुळी निसर्गमय आहे. निसर्ग, नैसर्गिकता जर मानवाच्या मुळाशी असेल तर प्रत्येकजण भिन्न का? हे सुद्धा मोठं कोडच आहे. आपण संस्कार, शिक्षण यामुळे जी ही भिन्नता आपण मानतो. निसर्गतः एका आईची 2 जोडी मुलं, 2 भावंडे ही एकच असतानाही त्यांचे गुण, वैशिष्ट्य, स्वभाव हे सारे भिन्न असतात. यामागचं शास्त्र निश्चितपणे आजही आपल्याला सांगता येत नाही. मानवशास्त्र आणि मानसशास्त्र शेवटी प्रयोग, तर्क, अभ्यास, अनुमान यावर अवलंबून असते असे हे निसर्गशास्त्र. मात्र मानवाच्या दैनंदिन जीवनाचा निसर्ग हा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच जीवन एक निसर्ग हे विधान केले जाते. आपण सहज विचार केला तर लक्षात येतं की हे खरं आहे. जीवन आणि निसर्ग, निसर्ग मूळ बीज आणि त्यातून मग जीवन असे. निसर्ग या शब्दाचा अत्यंत व्यापक अर्थ पाहायचा म्हटलं तर तो आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. या शब्दालाही अनंत कोकिळेप्रमाणे रहस्यमय, न उलगडणारे गुण, वैशिष्ट्ये आहेत. लांबी, रुंदी, खोली सारे ब्रह्मांड यामध्ये सामावलेले आहे. निसर्गात सारे गुण समाविष्ट आहेत. निर्मिती आहे तसंच विनाशही आहे. जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यूही आहे. यातूनच या निसर्गाचे आपण एक अत्यंत छोटे घटक असल्याचे सिद्ध होते. मग मानवी शरीर, मन, आकार, विकार, आचार, सत्य, दया, समाधान, सर्व बुद्धी हे सारं काय आहे? निसर्गाचा आविष्कारच नाही का? निश्चितपणे आहे. म्हणून साऱ्या धर्मात, साऱ्या पंथात, संप्रदायात सर्वत्र आपण हेच तत्व पाहतो की आपल्या बोलणं, वागणं, आचरण हे नैसर्गिक हवे. नैसर्गिकता म्हणजे निसर्गाचे देणे आहे. मग याला कोणी परमेश्वर, कोणी येशू, कोणी अल्लाह, कोणी बुद्ध, कोणी महावीर तर कोणी काय असे संबोधतो. सारे कोणत्या तरी प्रचंड अनाकलनीय शक्तीच्या शरणार्थ जातात. कारण हे आहे
की सारे नैसर्गिक निसर्ग घडवून आणतो. फक्त पाहणे, अनुभवणे एवढेच ते मानव करू शकतो. जसे की हवा अनुभवणे, पाणी पाहणे, कानाने ऐकणे, श्वासोच्छवास करणे, आपोआप हृदय धडधडणे, नयनांनी पाहणे, सारे मेंदूत नोंद घेणे, विचार येणे, विचार जाणे, वेग येणे, आठवणे, वर्तमान भूत भविष्य पाहणे, एकमेकांना जोडणं, हे सारे निसर्गाचे गूढ कोडेच वाटते. पण मानवाला नैसर्गिकपणे शरण जावे लागते. संत वचन, देव, ईश्वर, जो कोणी आपल्याला मनाला चैतन्य शक्ती देतो असे वाटते सारे निसर्गाचे. नैसर्गिक असूनही आपण अभ्यास, वाचन, मनन, चिंतन यातून विकास साधतो. संस्कार वेगवेगळे, शिक्षण यातून बौद्धिक वाढ होते. पण एखाद्या व्यक्तीच्या ठायी अलौकिक विशेषता असते जी सर्व ठायी नसते. म्हणूनच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ते आधी नैसर्गिक आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. जे अनैसर्गिक आहे ते समजावून त्याची पाखडणी केली पाहिजे. स्त्री पुरुष आकर्षण नैसर्गिक आहे, पण संस्कार, शिक्षण यातून आपण समाज निर्माण करून आचारसंहिता केली, नैसर्गिकतेला वाट दिली, प्लॅटफॉर्म दिला, निसर्गाच्या गुणांचे नैसर्गिक तत्व मान्य करून सामाजिक नाते व्यवस्था निर्माण केली, समाज निर्मिती केली. जीवनामध्ये यशस्वी होताना या साऱ्या समाज व्यवस्थेचे आपण पालन करणे आवश्यक आहे का? तर हो. निसर्ग माझ्यात आहे, मीही निसर्गाचा घटक आहे, तर मी निश्चितच वेगवान आहे, मी चेला आहे, मी साऱ्या विश्वाबरोबर वेगात जात आहे, हे मला कळले पाहिजे. निसर्गाचे अस्तित्व थोर, अभ्यासू, साधू, संत, ऋषी, महात्मे यांनी, तसेच आज आपण ज्यांना शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो ते, मानव निसर्गाचा अत्यंत छोटा भाग असून त्याच्या पुढे न जाता त्याच्या बरोबर जाणे योग्य होय. निसर्गावर जाणे म्हणजेच जीवनात यशस्वी होणे असे मला वाटते. निसर्ग तारतो, निसर्ग मारतो, निसर्ग निर्मितो, निसर्ग जन्मतो. निसर्ग विश्व आहे, निसर्गाला आदी अंत नाही. निसर्गाची फक्त सतत हालचाल, निसर्गाला वेग आहे, निसर्गाचे सारे घटक नश्वर. निसर्ग मात्र अमर आहे, निसर्ग मात्र अमर आहे. म्हणूनच जीवनात आपण नैसर्गिक क्षमतेनुसार जगताना मर्यादा जाणून घेतल्या की आपण यशस्वी होतो. आपला परिवार, मनोरमा परिवार. धन्यवाद.